आज अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त चौंडी इथं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याचसह कॅबिनेटमधले काही मंत्री आणि आमदार उपस्थित असतील। सुरुवातीला अहिल्याश्वर मंदिरात पूजा होऊन अहिल्यादेवींच्या पुतळ्याला अभिवादन करून अभिवादन सभा घेतली जाईल। या अभिवादन सभेला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री संबोधित करतील, तर अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य लक्षात ठेवता हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। ही दृश्य आपण पाहतोय जी लाईव्ह आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता चौंडीमध्ये दाखल झाले आहेत। राम शिंदे यांच्या निवासस्थानी सध्या ते पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये पोहोचतायत। मुख्यमंत्री दिसतात आपल्याला पोहोचलेले। राम शिंदे यांच्या निवासस्थानी सध्या ते पोहोचलेत। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आहे। काल रात्री अभिवादनाच्या वेळी काही गोंधळ निर्माण झाला होता आणि त्या संदर्भात बोलण्यासाठीच गोपीचंद पडळकर आमदार आपल्या सोबत आहे। सर, काय सांगाल? काल रात्री एक धक्काबुक्की झाली। गोंधळाचा विषय नाही। अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात। महाराष्ट्राच्या काना एकदम वेगळा भक्तिभाव मनामध्ये असतो, वेगळी श्रद्धा असते आणि त्या कार्यक्रमामध्ये कुणीतरी येऊन राजकारण करत असेल, घोषणाबाजी करत असेल, आम्हाला कुणी आव्हानात्मक काही भूमिका घेत असेल तर कुणी ऐकून घेणार नाही। ही परिस्थिती ती नाही आहे। कोणतरी गेलं ना कोणतरी टॅवटॅव करायला आणि लोक गप जातील अशी आता काळ राहिलेलं नाही, अशी परिस्थिती नाही। त्यामुळं जे काही घडलंय त्याला फार मी महत्त्व देत नाही, परंतु रोहितचा हेतू आहे की अहिल्यादेवींचं चौंडीचं महत्त्व इतकं वाढायला लागलंय, अहिल्यादेवींच्या जयंतीचं स्वरूप इतकं मोठं व्हायला लागलंय। या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातून देशातून मोठमोठे पाहुणे यायला लागलेले आहेत आणि त्यामुळं कदाचित त्याच्या पोटात पोटसूळ उठत असेल की आपण ह्यातनं काहीतरी बाजूला पडतोय, काहीतरी गोंधळ घालावा, दिवसभर मीडियात राहता येईल। आमची भूमिका पहिल्यापासूनची हीच आहे की ओबीसीच्या संदर्भामध्ये कुठलंही अन्याय होता कामा नये। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागे शब्द दिला होता की बाबांनो, ओबीसींना आरक्षणाला कुणाला कुठला त्रास होणार नाही, सरसकट दाखले दिले जाणार नाहीत किंवा चुकीच्या पद्धतीनं काही निर्णय होणार नाही। तो जी आर नंतर कुठलाही परिणाम हा ओबीसीच्या आरक्षणावरती झाला नाही, परंतु त्याच्या आडून लपून अनेक लोकांनी बोगस दाखले काढलेले आहेत। त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे की ज्यांची कुणबी नोंद आहे त्याच्याबद्दल आमचा आक्षेपच नाही, पण ज्यांची कुणबी नाही, मराठा त्यांच्या दाखल्यावरती आहे, मागं कू लिहितात, पुढं कू लिहितात, ओव्हर रायटिंग करतात, कागदपत्राचा फेरफार करतात, बोगस कागदपत्र जोडतात, बोगस वंशावळ जोडतात, ह्या गोष्टीवरती आमचा आक्षेप आहे। असे दाखले ज्यांना दिले असतील ते दाखले तात्काळ रद्द केले पाहिजेत। त्याच्या संदर्भातली SIT स्थापन केली पाहिजे आणि ज्यांनी असे बोगस दाखले केलेले आहेत त्यांच्यावरती कडकमधली कडक कारवाई केली पाहिजे। निखिल करंदीकर सह उमेर सय्यद, अहिल्यानगर, चौंडी।